चला शिरडोन संघ आपण जास्त वेळ घेऊ नका. चला लगेच उतरा मैदानाच्या आतमध्ये आणि दोन्ही पंच आपण देखील जा मैदानाच्या आतमध्ये. स्पर्धा आज आपण वेळा थोडंसं जास्त महत्त्व द्या. वेळ वाचवण्याचा प्रयत्न देखील करा आपण. चला शिरडोन संघ आपण जास्त वेळ घेऊ नका. चला प्लीज उतरा मैदानाच्या आतमध्ये. आपल्याला देखील विनंती असेल. चला बॅटर देखील लगेच सज्ज व्हा. दोन्ही ऑफिशियल पंच देखील आता मैदानाच्या आतमध्ये लगेच रवाना होतील. त्यानंतर आमचे डीजे ऑपरेटर शिवराजचे आमचे देवराज दादा देखील इथे उपस्थित झालेत. त्यांचं देखील आभार व्यक्त करूया. कारण या साऊंड सिस्टमचा विचार जर केला ना तर मला तर वाटते का 2 महिने झाले आज जागेहून हल्ला नाही आहे. हीच त्यांची खरी मेहनत आहे. येस नेक्स्ट सामना आहे म्हणजे याच्यानंतरचा होणारा सामना. एका बाजूला कोळेगाव 40+ त्यांच्या अगेन्स्ट चिंचपाडा 40+. जर आपण यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा जर पाहत असाल तर आजच्या दिवसात तिसरा सामना आपल्याला कोळेगाव 40+ आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना पाहायला मिळेल टीम चिंचपाडा 40+. चला शिरडोन संघ उतरा आपण मैदानाच्या आतमध्ये. जास्त वेळ आपण घेऊ नका. आयोजकांच्या सूचना देखील आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. बॅटर देखील मैदानाच्या आतमध्ये पाठवा. त्यानंतर ऑफिशियल पंच देखील आता मैदानाच्या आतमध्ये गेलेत. म्हणजे आता इथनं फोल्डिंगसाठी देखील टीम गावदेवी शिरडोन संघ देखील आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. आणि बॅटर देखील पाठवा आपण डगआउटमधून लगेच. टीम धरणा 40+ संघ का रायगड विभागातून आज या क्रीडांगणावरती खेळण्यासाठी हा संघ आलाय. जिथे पाहताय म्हात्रेपाडा क्रीडांगण वरती स्पर्धा आपण एन्जॉय करताय. धनंजय चाळके सरांच्या माध्यमातून ही साकारलेली स्पर्धा आहे. आणि इथं मॅचला देखील होतीये सुरुवात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. प्रथम गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांना त्रिवार मानाचा मुजरा अर्पण करून या स्पर्धेमध्ये आज मी प्रसाद भाग्यवंत मान फ्रॉम अंबे आपलं पुनर्श एकदा सहर्ष स्वागत करतोय. पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिला बॉल लेट्स प्ले. पहिला बॉल ड्राईव्ह करतायत मिड विकेटच्या दिशेने शतक तैनात आहेत. का हाताने चेंडूला उचलतील फेकतील. 2 धावा एकवटल्या जातील. 2 धावेच्या मध्ये त्यांना संघाचं आणि वैयक्तिक स्वतःचं अकाउंट ओपन करत असताना फलंदाज स्वप्नीलला पाहतो. आणि मायनॉरिटी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये P1 मध्ये आपण रेवन यांना पाहतोय. धरणा 40+ त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतोय टीम गावदेवी शिरडोन 40+. सामना कशा प्रकारचा असेल, मैदानाच्या मध्ये कशा प्रकारचे टार्गेट देखील सेट केले जाईल याकडे देखील लक्ष दिलं जाईल. आणि इथनं पहिल्या बॉलवरती 2 धावा एकवटल्या आहेत. म्हणजे सुरुवातीतनं धरणा संघानं चांगली केली आहे. दरम्यानचा पुढचा बॉल रेवन म्हात्रेपाडा यांकडनं सज्ज होत आहेत.
गतीमध्ये परिवर्तन केलाय, फक्त सॉर्नर फटका ड्राईव्ह करतायत. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू चाललाय. शेवटच्या अटेमध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर चाललाय. 4 धावांसाठी आणि 4च्या मदतीने आता संघ जाऊन पोहोचेल 6 अंकावरती. बॅटिंग करत असताना टीम गावदेवी धरणा 40+. प्रॉपरली बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला. आपण ॲक्शन रिप्लेमध्ये देखील पाहतोय. 4 धावांच्या मदतीने संघ 6 अंकावरती जाऊन पोहोचला. मॅनेडेडी पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे. P1 सुरू आहे आणि 2 शतकमध्ये तिसक्यात घेऱ्याच्या बाहेर पाहता. एक मिड विकेटच्या दिशेने आता तैनात करण्यात आला. फुलमध्ये आता देखील परिवर्तन करत असताना एस टाइम देखील अलर्ट आहे बघा. येणाऱ्या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटके देखील फेकायचे, त्याची देखील नोंद घ्या. टीम शिरडोन 40+ संघ. दरम्यानचा पुढचा बॉल गतीमध्ये परिवर्तन केलंय, परंतु प्रॉपरली फटका बॅटच्या रडारमध्ये देखील आलाय. चेंडू पहिल्या टप्प्यावरती निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. आणखीन एक चौकार. कदाचित धरणा 40+ संघ कदाचित घरूनच सेट होऊन आलाय असं मला तरी वाटतंय, कारण ह्या 2 बॉलवरती 2 मोठे फटके पाहायला मिळालेत. फुल टॉस बॉल आहे, डाऊन द ग्राउंड खेळतायत. चेंडू आनंद कार्पेट चाललाय. क्षेत्ररक्षण मध्ये थोडंसं फंबल होत आहेत आणि 2 धावा देखील एकवटल्या गेल्यात. 2च्या मदतीने संघ जाऊन पोहोचले. आता दुहेरी अंकामध्ये आपण धावसंख्या पाहू 12 या अंकावरती. सुरुवात चांगली झाली आहे टीम धरणा 40+ संघाची. सो रायगड विभागातील एक नामांकित संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला देखील डोंबिवली विभागातील एक नामांकित संघ आहे. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन केलं आहे. सॉफ्टने फटका ड्राईव्ह करतायत आणि डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एकच धाव मिळेल. जरी पहिल्या बॉलवरती आपण 2 धावा पाहिल्या, त्यानंतर 2 चौकार देखील पाहिले, त्यानंतर देखील सिंगल डबलला देखील प्राधान्य दिले गेले मैदानाच्या आतमध्ये. म्हणजे चौथ्या बॉलवरती आपण 2 धावा पाहिल्या, त्यानंतर आता या बॉलवरती सिंगल पाहिली, म्हणजे धावांचा वेग देखील सुरू ठेवलाय मैदानाच्या आतमध्ये, कारण मॅनेडेडी पॉवर प्ले पहिलं सुरू आहे. दरम्यानचा हा बॉल खोलवा टप्प्याचा चेंडू सॉफ्टने फटका ड्राईव्ह करतायत. डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात. थोडेसे फंबल झालेत. एक झाले कंप्लीट. सेकंडचा देखील कॉल केला आणि सेकंड देखील कंप्लीट केली गेली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. ओव्हर नंबर 1चा खेळ इथनं संपन्न होतोय आणि 1च्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 15 ऑन बोर्ड 15 धावा. बॅटिंग करत असताना टीम गावदेवी धरणा 40+ संघा. चला बघा, अवघ्या 1 षटक गाठण्यासाठी टीम शिरडोन संघानं फक्त 4 मिनिटांचा अवधी घेतला. बघा, आपण वेळ देखील कमी खर्च करा, कारण वेळेला महत्त्व देणं देखील गरजेचं आहे. आणि आज देखील डोंबिवली विभागामधील समालोचक आमच्या समोर जॉईंट आहेत खऱ्या अर्थानं. हर्ष, कदाचित असं मला तरी वाटतंय की आज मी देखील जास्तीत जास्त स्पर्धा करतो आणि अनेक सारे नामांकित समालोचक देखील मी त्यांच्यासोबत हे करतोय. माझं देखील एक स्वप्न आहे आणि स्वप्न हळूहळू सध्या तरी माझं पूर्ण होताना पाहतात, कारण आज विनोद पाटील सर माझ्या समोर जॉईंट आहेत. खऱ्या अर्थानं आज त्यांच्याकडे भरपूर अनुभव आहे आणि सातत्याने त्यांच्या माध्यमातून चांगल्या चांगल्या स्पर्धा कव्हर होत असतात आणि त्यांचे देखील मी आभार व्यक्त करतोय. येस, सुखदेव म्हात्रे आमचे काका, आपण यावरती मंचावरती या विराजमान व्हा. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय, लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. वारंवार चुका, एकेका धावेची किंमत इथनं मोजावी लागेल टीम शिरडोन संघ. कारण हर्ष, क्रीडांगणाची एक खासियत आहे की या क्रीडांगणावरती एकेका धावेने अनेक सारे संघ पराजित झालेत, म्हणून एकेका धावेला इथनं किंमत द्या. कारण मागच्याच टुर्नामेंटमध्ये शेलारपाडा संघ देखील
एका धाव्याने पराजित झाले होता, त्यानंतर झालेल्या चुका त्या संघाला तिथनं आठवल्या असतील. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू त्याला खोदून काढलाय. डीप मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहेत. ज्या वेगाने चेंडू प्रॉपिंग क्रीजमध्ये ट्रॅव्हल झालाय मैदानाच्या आतमध्ये त्याच वेगाने चेंडूची थ्रोफेकी केली आहे, परंतु थ्रोफेकी अक्रॉस द पाहायला मिळाली नाहीये. परंतु बॅकअप आहे मैदानाच्या आतमध्ये. सिंगल इक्वडली गेली आहे. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या धावफलकी जाऊन पोहोचली आहे 17 अंकावरती. यावेळेस हलकशा स्टॉप करताय चेंडूला. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चुकी होणार नाहीये. पहिला धक्का लागतो इथनं गावदेवी धरणा पोटी बस संघाला. विकेटचं पतन आणि पहिला धक्का. उपलब्ध नाहीयेत आमचे ऑपरेटर हर्ष शेलार. त्यांचे देखील अपार्ट मेहनत या स्पर्धेसाठी आणि ऑपरेटिंग देखील करतायत, स्कोरिंग देखील करतायत. न्यू बॅट्समन महेंद्र पाटील. खुला टप्प्याचा बॉल अकरा लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर इष्टकाच्या हातामध्ये विसावतो आणि दरम्यानचा हा आलाय डॉट बॉल. या ओव्हरमध्ये कमबॅक केलंय टीम शिरोडोन संघानं. जर पहिल्या ओव्हरचा विचार जर केला तर 15 धावा तब्बल आल्या होत्या आणि इथनं देखील कमबॅक केलंय. यावेळेस आणखीन एक वेगवान चेंडू. या बॉलमध्ये देखील वेग. पहिल्या बॉलवरती आपण बाउन्स पाहिला आणि आता सेकंड बॉलवरती गतीमध्ये थोडंसं परिवर्तन पाहायला मिळालं आणि आणखीन एक डॉट बॉल. डॉट बॉलच्या मदतीनं 18 अंकावरती एक विकेट देखील गमावलाय. पहिल्या ओव्हरमध्ये संघ चांगल्या स्थितीत होता, परंतु इथनं गोलंदाज सुहासचं देखील कौतुक करावं. हलकशेने ड्राईव्ह करतायत क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एस्टनच्या मागे डायरेक्ट येण्याचा प्रयत्न आणि ओव्हर नंबर 2चा देखील इथनं खेळ संपन्न होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 18 अंकावरती 1 गडाच्या मोबदल्यात बॅटिंग करत असताना टीम गावदेवी धरणा 40+ संघा. अवघ्या 2 षटकांसाठी टीम शिरोडोन संघाने 9 मिनिटं घेतलेत. बघा येणाऱ्या 15 मिनिटांमध्ये आपल्याला देखील 3 षटकं फेकायची आहेत, याची देखील नोंद घ्या. सर्व संघांना ही सूचना आहे, कारण या सूचना पहिल्या दिवसापासून आहेत आणि इथे आमचे ऑफिशियल अंपायर देखील वारंवार तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये सूचना देत आहेत की फास्टली खेळा, वेळ वाचवण्याचा देखील प्रयत्न करा. आणि आता 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 18 अंकावरती 1 गडाच्या मोदल्यात धरणा 40+ संघ. इथनं शिरोडोन संघाने कमबॅक केला, परंतु जरी धावांचा विचार जर केला तर 18 धावा धावफलकावरती आहेत. इथनं अद्याप किती धावांचं ढोंगर उभं करेल टीम धरणा संघ, टार्गेट कशा प्रकारे सेट करेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. आणि आता ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती पहिला बॉल. गतीमध्ये थोडंसं परिवर्तन. क्षेत्ररक्षक तैनात, परंतु इथनं खराब क्षेत्ररक्षण. कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका मॅच. क्रिकेटमध्ये नेहमीच म्हटलं जातं, कदाचित या बॅटरच्या बॅटमध्ये जर कदाचित धावा बनल्या, या कॅचकडे लक्ष देखील दिलं जाईल. पहिल्या बॉलवरती जीवनदान मिळतंय. सेकंड बॉल मात्र पाडा इनकडनं. टप्प्याचा बॉल. बॉलमध्ये थोडंसं व्हेरिएशन पाहिलं आणि
हाईट फॅक्टर या बॉलवरती देखील आपण पाहिलं. चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स, हलकासा बाउन्स, त्यानंतर यष्टिकाच्या हातामध्ये विसावतो. यावेळेस देखील गतीमध्ये परिवर्तन केलं. फसवा चेंडू ज्याला म्हटलं जातं, स्लोअर गतीचा चेंडू आणि एक धाव एकवटली गेली आहे. 1च्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 20 ऑन बोर्ड. 20 धावा एक गड्याच्या मोबदल्यात. धरणा 40+ संघ जो पहिल्या ओव्हरमध्ये चांगल्या स्थितीत होता, परंतु त्यानंतर बॉलिंग अटॅक टीम शिरडूनचा देखील चांगलं राहिला. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू 11-16 खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअरलेगच्या दिशेने फटका सजवायचा होता, परंतु इथनं डॉट बॉल आलाय. वारंवार डॉट बॉल आता पाहायला मिळत आहेत, कारण पहिल्या ओव्हरमध्ये P1 मध्ये 15 धावा आल्या होत्या. त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये देखील कमबॅक केलं आणि तिसऱ्या षटकामध्ये देखील कमबॅक करण्याचं काम. यावेळेस बॅटची हलकीशी एज लागते. चेंडू चाललाय गलीमध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एकच धाव. एका धावेच्या मदतीनं 21 धावा धावफलकावरती लागले आहेत. 21 वरती एक गडी देखील गमावला, परंतु अद्याप संघर्ष सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मोठा फटका लॉक केला. व्ही मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षकाच्या अवाक्याच्या बाहेर चेंडू पहिल्या टप्प्यावरती निघून चाललाय. सीमारेषेच्या बाहेर आलाय चौकार. 3 नंबर ओव्हरचा देखील खेळ इथनं संपन्न झाला आणि धावसंख्या धावफलकावरती 25, लॉस ऑफ 1 विकेट. 25 धावा धावफलकावरती. धरणा 40+. यस, डीजे ऑपरेटरचे आमचे मित्र राजेश पाटील यांचं देखील इथे आगमन झालं. त्यांचं देखील आभार व्यक्त करूया. अवघ्या 3 षटकांसाठी तुम्ही 12 मिनिटांचा अवधी घेतला, म्हणजे वेळ देखील आपण वाचवली आहे. बघा इथनं अद्याप फास्टली खेळला आपण. डेट ओव्हरमध्ये आता कैलास पाटील चिंचोली यांकडनं सज्ज होत आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 4 मध्ये किती धावा खर्च करतील, कशा प्रकारचं टार्गेट देखील इथनं सेट केलं जाईल, किती धावांवरती इथनं रोखलं देखील जाईल, हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण या खेळपट्टीची एक वेगळी ओळख आहे. कारण इथनं डिफेन्स करत असताना प्रत्येकी संघर्ष करताना संघ त्याला इथनं यश प्राप्त देखील होताना आम्ही देखील पाहिलंय. कशा प्रकारचं टार्गेट इथनं सेट केलं देखील जाईल, त्यानंतर डिफेंड देखील कसं केलं जाईल, चेस देखील कसं केलं जाईल. कारण पहिला सामना इथे कदाचित चेस होताना इथनं जिंकला आहे टीम हनुमान निळजसी 40+ संघ. ओव्हर नंबर 4 मध्ये आता बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होत आहेत चिंचोली एंडकडनं. कैलास पाटीलला पाहतो आपण. स्टेपआउट खेळतायत. आडवा बॅटनं प्रहार केला. सॉफ्टवेअर फटका ड्राईव्ह करतायत. व्ही क्षेत्रामध्ये फटका एक्झिक्यूट केला. एक झाली कंप्लीट. सेकंडचा देखील कॉल केला आणि 2 धावा देखील इथनं इक्वेटला गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. 2 धावेच्या मदतीने संघ आता जाऊन पोहोचेल 27 अंकावरती. 27 धावा धावफलकावरती आणि बॉलिंग ट्रॅकवरती कैलास पाटील ओव्हर नंबर 4 मध्ये. फुलर लेनचा बॉल आहे, त्याला आडव्या बॅटनं प्रहार केलाय. चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने चाललाय. सीमारेषेच्या बाहेर चौकार. फुलर लेनचा बॉल होता आणि कशा प्रकारे फटका देखील एक्झिक्यूट केला. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता. स्क्वेअर लेगच्या दिशेने कोणत्याही प्रकारचं क्षेत्ररक्षण नव्हतं आणि त्या दिशेने आज 4 धावा एकवटल्या गेल्या. 4च्या मधील संघ आता पुनर्शा एकदा धावफलकावर जाऊन पोहोचेल 31 अंकावरती. 31 धावा. दरम्यानचा पुढचा बॉल. यावेळेस थोडंसं गतीमध्ये परिवर्तन केलंय. एक झाली कंप्लीट. सेकंडचा देखील इथनं कॉल केला गेलाय आणि सेकंड देखील इथनं कंप्लीट केली गेली आणि खराब क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. बॅकअपसाठी देखील खेळाडू पोहोचले होते, परंतु कैलासच्या हातामधून देखील चेंडू निसटला. त्यानंतर बॅकअपसाठी फिल्डर त्यांच्या हातातून देखील चेंडू निसटला आणि तब्बल या
2 धावा इथनं एकवटल्या गेल्यात. 2 धावेच्या मदतीनं 33 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. स्वप्नील जो आघाडीला आला होता तो विस्फोटक फलंदाजी करतो मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस आणखीन एक स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू चाललाय, सीमारेषा पार, सिक्सर. दोन खराब चेंडू आपण पाहिले आणि खराब चेंडूवरती योग्य प्रत्युत्तर दिला स्वप्नीलनं. स्वप्नीलचा विचार जर केला तर 32 धावांवरती खेळतोय. 14 चेंडू फेस करत असताना 6च्या मदतीने संघ आता जाऊन पोहोचेल 39 धावा, 39 ऑन बोर्ड. आपण पाहता दरम्यानचा पुढचा बॉल. यावेळेस बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु इथनं चेंडू पडल्यानंतर इष्टकाच्या हातामध्ये विसावतोय आणि डॉट बॉलची सांगता होती मैदानाच्या आतमध्ये. कैलास पाटील जे ओव्हर नंबर 4 मध्ये आलेत. यावेळेसचा बॉल, या बॉलमध्ये देखील प्रचंड वेग आहे आणि इथनं विकेट मिळते आणि ओव्हर नंबर इथनं 4चा खेळ देखील संपन्न झालाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 39 धावा आणि आता येणारे 24 बॉल आणि विजयासाठी इथनं बनवायचे आहेत टीम गावदेवी 40+ शिरडोन संघाला 40 धावा. बाजूला टीम कोळेगाव 40+ त्यांच्या अगेन्स्ट टीम चिंचपाडा 40+ असंही लढत देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. आजच्या दिवसाची तिसरी लढत आहे आणि दोन्ही टीमच्या कॅप्टनला देखील विनंती असेल की आपण या आमच्या टॉस बॉक्समध्ये. टॉस देखील इनिंग ब्रेकमध्ये केला जाईल. पहिल्या डावात धाव आहेत मात्र इथे संपन्न झाला. आता दुसऱ्या डावाला देखील इथं सुरुवात होईल. आता इथनं 40 धावा कशा प्रकारे डिफेंड देखील केल्या जातील, 40 धावा कशा प्रकारे चेस केल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण दोन्ही संघ ताकदवर आहेत, एकाच कॅलिब्रेचे दोन्ही संघ आहेत आणि कशा प्रकारे धावगती देखील पाहायला मिळेल, कशा प्रकारे फिल्डिंगमध्ये देखील कसा नजराणा पाहायला मिळेल. त्यानंतर बॉलिंग ट्रॅकवरती कसे बॉलर बॉलिंग करतील, बॅटिंगवरती बॅटर कसे बॅटिंग करतील, कशा प्रकारे धावगती असेल हे देखील पाहणं गरजेचे. कारण 24 बॉलमध्ये इथनं 40 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत टीम गावदेवी शिरडोन 40+ संघाला. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या टीम धरणा 40+ संघ आणि सलामीचे फलंदाज देखील आपण पाठवा टीम गावदेवी शिरडोन 40+ संघ आणि दोन्ही आमचे पंच देखील आता मैदाना दिशेने रवाना होत आहेत. त्याचनंतर ग्रामीण टेनिस.in च्या माध्यमातून ही स्पर्धा देखील कव्हर केली गेली आहे. नक्कीच आज आमचे कॅमेरामॅन दीपांशू देखील आज आमच्या समेत जॉईन नाही आहेत, कदाचित काही कारणास्तव ते उपस्थित नाही आहेत अशा सूचना आमच्यापर्यंत देखील पोहोचत आहेत. ऑफिशियल कॅमेरामॅन आहेत ते देखील. त्याचनंतर आमचे हर्ष शेलार ऑफिशियल ऑपरेटर, त्यांच्या माध्यमातून देखील अनेक यंगस्टरना त्यांनी देखील शिकवलं आहे.
आणि मेन कॅमेऱ्यांच्या भूमिकेमध्ये आज राजा जोशीला देखील आपण पाहत आहे. आणि आमचे स्क्वरलेसचे कॅमेरामॅन जरा मोबाईलमध्ये बिझी आहेत. वेदांत यांना पाहता आपण. बघा पूर्ण ग्रामीण टेनिस डॉट इनची ही मेहनत आहे. कारण अनेक साऱ्या वाहिन्या आपण देखील पाहत आहे. आणि लाईव्ह म्हटलं तर पहिली वाहिनी हर्ष टेनिस क्रिकेट आहे. टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून पहिली वाहिनी देखील आपण पाहिली होती. त्यानंतर अनेक वाहिन्या आल्या, MTC असेल, ग्रामीण टेनिस डॉट इन असेल, आणि आम्हाला देखील त्यांच्या माध्यमातून कव्हर केलं जात आहे. पुनर्ष एकदा राज तुमचं देखील आभार व्यक्त करतो. त्याचनंतर आज आमच्या कॉम्बॉक्समध्ये देखील अनुभवही कॉमेंटेटर, खरोखर त्यांची माझी एक इच्छा होती की डोंबिवली विभागातील नामांकित समोर मी समोरचन करावा, आणि खरोखर आज देखील ते करायला मिळतं आहे मला. विनोद पाटील म्हटलं, मानप्रम भोपर, अनुभव खूप आहे. सातत्याने त्यांच्या माध्यमातून आता समुद्र पार स्पर्धा देखील कव्हर केल्या जातात. हीच तर त्यांची मेहनत देखील आहे. कारण अनेक सारे वर्ष त्यांनी देखील या क्रिकेटसाठी दिलेत. कल्याण डोंबिवली म्हटलं तर अनेक सारे आपण समालोचन देखील त्या क्षेत्रामध्ये पाहता. आमचे मित्र देखील आहेत, के करण काळ नसतील, रोशन संते, त्याचनंतर नितीन पाटील सर देखील असतील, आणि त्यांच्यासोबत देखील समालोचन करण्याची संधी लवकरच अशी मिळेल असं तरी मला तरी वाटतं. तर नाव बॅक टू क्रिकेट. ओव्हर नंबर 1 मध्ये P1 मध्ये स्वप्नील, येस बॉलर स्वप्नील ओव्हर नंबर 1 मध्ये पहिला बॉलमध्ये प्रचंड वेग आहे. ची हलकीशी एज लागते आणि चेंडूची अडवणूक केली जाईल. तोपर्यंत सिंगल एकवटली गेली. सिंगलच्या मदतीनं एक धाव देखील इथनं कंप्लीट केली गेली. वैयक्तिक आणि सांघिक अकाउंट इथनं खुलं झालं. आता मैदानाच्या आतमध्ये बघा टीम शिरडोन संघ तुमचा 12 मॅन देखील नाही आहे, तर या आपण आपल्याला देखील इथनं विनंती असेल बघा. कारण 12वा खेळाडू असून देखील गरजेचं आहे. कारण आम्हाला देखील थोडीशी मदत मिळेल, कारण खेळाडूंची नावं आम्हाला माहीत नाहीत. यावेळेस या बॉलमध्ये देखील प्रचंड वेग आहे, पण लाऊडली अपील देखील केली गेली आहे. यष्टीरक्षकांमध्ये देखील या अपीलमध्ये देखील लाऊड अपील देखील केली गेली, आणि पंच इथनं देखील आपल्या निर्णयावरती ठामपणे उभे आहेत. आणि पंच म्हटलं तर क्रीडांगणाचं केंद्रबिंदू असतं, आणि मैदानाच्या चौफेर तीक्ष्ण नजरेनं आपली कामगिरी ते पार पाडत असतात. बघा टाइम इथनं अलर्ट आहे टीम धरणा संघ. आपण याची नोंद घ्या, कारण येणाऱ्या 15 मिनिटांमध्ये आपल्या 4 षटकं फेकायचे आहेत. अन्यथा 30 गज घेऱ्याच्या बाहेर जो क्षेत्ररक्षक आपण 5 पाहतात ते एक षटक आतमध्ये घेतले. सॉफ्ट प्रकार ड्राईव्ह करतायत. हंगॉपच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक झाली कंप्लीट. सेकंडचा देखील कॉल दिला, परंतु एकच धाव. धडपण आणि प्रेशर आणण्याचा प्रयत्न करतायत. मी मगाशीच म्हटलं की डिफेन्स कशा प्रकारचं होईल, आणि हर टार्गेट कसंही असो, छोटं असो मोठं असो, त्यावरती फाईट करणं गरजेचं असतं. आणि फाईट देखील मॅनेटरी पॉवर प्लेच्या P1 मध्ये टीम धरणा संघ करतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस यू मिस, आय डेफिनेटली हिट, दांडी गुळ फर्निचर. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत.
यावेळेसचा फटका प्रॉपर बॅटच्या रडार मध्ये चेंडूला पाठवलाय मिड विकेटच्या दिशेनं. A1 कॉलनीचा आले आले केलंय गोलंदाजाचं स्वागत षटकारानं आणि ठोकलाय बिग 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 लॉंग बाई सिक्सर. पाहता आपण क्रीडा नगरी श्री मलंगडाच्या पायथ्याशी ही स्पर्धा आपण एन्जॉय करता. मलंगड म्हटलं हिंदूंची वहिवाट ही श्री मलंग मुक्तीची पाठ आहे आणि त्याच विभागामध्ये ही स्पर्धा आपण पाहताय. अकरू टप्प्याचा बॉल बॅटची टॉपेज लागतीये. गलीमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक झाली कंप्लीट सेकंडचा कॉल दिला आणि सेकंड देखील इथनं कंप्लीट केली गेली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. थोडंसं फंबल त्यानंतर एक चोरलेली एक धाव आणि इथनं ओव्हर नंबर 1चा खेळ संपन्न होते. म्हणजे इथनं मॅन्डेटरी पॉवर प्लेचा खेळ समाप्त होता आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती 10 या अंकावरती एक गड्याच्या मोबदल्यात टीम गावदेवी शिरोडन 40+ संघा. धरणा संघ आपण जास्त वेळ घेऊ नका. बघा हर्ष देखील आम्हाला सूचना पोहोचवत आहेत. 6:28 पहिला बॉल आला होता. त्यानंतर आता जर वेळेचा विचार केला तर 6:32 झालेत. म्हणजे 4 मिनिटांचा अवधी आपण इथनं घेतला. बघा येणाऱ्या 15 मिनिटांमध्ये आपल्याला देखील इथनं 3 षटकं फेकायचे आहेत. याची देखील आपण नोंद घ्या कारण दोन्ही पंच देखील तुम्हाला वारंवार सूचना करतायत. त्यांच्या सूचनांचं देखील आपण पालन करा. आता ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग ट्रॅकवर महेंद्र आलेत. महेंद्रचा पहिला बॉल हलक्याशाने ड्राईव्ह करतायत. डीप पॉईंटच्या दिशेने चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक धावतायत आणि चेंडूला अडवतील तोपर्यंत चेंडू त्यांच्या अवाक्याच्या बाहेर निघून जातोय. आणखीन एक चौकार पहिल्याच बॉलवरती. 4 धावा आणि 4च्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 14 या अंकावरती एक गड्याच्या मोबदल्यात. डीजे मास्टर बघा शेवटच्या बॉलवरती एक पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. फुलरलेनचा बॉल त्याला प्रहार केलाय. मिड विकेटच्या दिशेने ठोकलाय. बिग बिग लॉंग वे दॅट इज मायटी हिट षटकार. पहिल्या बॉल मध्येचा विचार जर केला तर 10 धावा आल्या होत्या. परंतु आता ओव्हर नंबर 2 मध्ये पहिल्या 2 बॉलवरती 10 आल्यात. यावेळेस हलकेशने ड्राईव्ह करतायत. डीप पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक झाली कंप्लीट सेकंडचा देखील इथनं कॉल केला गेलाय. सेकंड देखील कंप्लीट केली गेली. म्हणजे या 2 धावा एकवटल्या गेल्यात. आता 2च्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 22 अंकावरती 22 धावा एक गड्याच्या मोबदल्यात. टीम बॅटिंग करत असताना गावदेवी शिरडोन 40+ संघ जो आता चांगल्या स्थितीत आलाय. मी मगाशीच म्हटलं फाईट करणं गरजेचं आहे परंतु चेस करत असताना चांगल्या बाजू फाईट करतोय. या बॉलचा चेंडू येस ICC नियम क्रमांक 22 अंपायर आम्हाला दर्शवतात. खराब बॉल अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त बॉल स्कोर कार्डवरली जोडली जाईल. धावसंख्या धावफलकात 1 ने पुढे सरकेल 23 अंकावरती आणि आता इक्वेशन देखील आपल्याला बदललेलं पाहायला मिळेल. यावेळेसचा फटका आणखीन एक बॅटच्या रडार मध्ये आलाय आणि त्याला फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक तडाका बिग बिग लॉंग वे दॅट इज मायटी हिट A1 कॉलनीचा ब्रँडेड षटकार.
थँक्यू सो मच डीजे मास्टर. बघा सामना खुला झाला आता मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग करत असताना शिरडोन संघ यावेळेस आणखीन एक खरा बॉल त्याला प्रहार केलाय. लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहेत. पहिला टप्पा चेंडूला अडवतील, फेकतील, 2 धावा मिळतील. 2 धावेच्या मदतीने आता संघ पुढे जाऊन पोहोचेल 31 या अंकावरती. P1 मध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या बॉलरनं. त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये देखील आता खराब गोलंदाजी. 21 धावा तब्बल त्याच्या बॅटमधनं आल्याय. हा बॉल देखील चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक तडाका, सिक्सर. आणि आता या 6च्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 37 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. बॅटिंग करत असताना टीम गावदेवी शिरडोन 40+ संघ. आणि आता येणारे 12 बॉल आणि विजयासाठी 3 धावेची गरज. बघा मी मगाशीच म्हटलं की टार्गेट कोणत्याही प्रकारचं छोटं नसतं, मोठं नसतं. त्यावरती फाईट करणं गरजेचं असतं. आणि सध्या तरी पहिल्या ओव्हरमध्ये फाईट केलं टीम धरणा 40+ संघाने. परंतु त्यानंतरचं आक्रमण फलंदाज विलास त्यांना आपण पाहता विस्फोटक फलंदाज. तब्बल 27 या धावेंवरती खेळतात. 8 चेंडू फेस केलेत. वाट बॅटिंग, काय बॅटिंग केली मैदानाच्या आतमध्ये. ज्या प्रकारे फटके बॅटच्या पेसमधनं एक्झिटिव्ह केले. 2 मिड विकेटला षटकार पाहिले. त्यानंतर एक लॉंग ऑनला षटकार पाहिला. त्यानंतर एक डीप पॉईंटमध्ये पहिल्या बॉलवरती चौकार पाहिला होता. म्हणजे स्टार्ट सेकंड ओव्हरमध्ये चांगलं केलं होतं विलासना. अप्रतिम फटकेबाजी. 27 धावा दाखल तब्बल त्याच्या 8 मध्ये बनवल्यात. आता येणाऱ्या 12 बॉलमध्ये विजयासाठी 3 धावेची गरज. ओव्हर नंबर 3 मध्ये बालाराम यांना पाहतोय मात्र एनकडनं पहिला बॉल. यावेळेस स्वप्नील फटका ड्राईव्ह करतात. व्ही मध्ये फटका एक्झिक्यूटिव्ह केला. स्वप्नील देत आहेत. स्वप्नीलकडनं चुका होणार नाही. बघा स्वप्नीलने देखील चांगल्या प्रकारची इनिंग साकारली होती. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना त्याच्या बॅटमध्ये देखील धावा बनताना देखील पाहिला. परंतु त्यानंतर ओव्हर नंबर 2 मध्ये ज्या धावा खर्च केल्या आहेत तब्बल 27 धावा खर्च केल्यात. गतीमध्ये परिवर्तन केल्या पण फाटक्यामध्ये पॉवर देखील आहे. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू चाललाय. विजयाचा चौकार आणि इथनं सामना देखील जिंकलाय टीम गावदेवी शिरडोन 40+ संघ. आपलं हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक, टफ लक टीम गावदेवी धरणा संघ. आपण या स्पर्धेमध्ये आलात आणि आपला मोळाचा बळ देऊन स्पर्धा आपण देखील खेळलात. आपलं देखील ऑर्गनाइज कमिटीच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. चालकं सर आपण कुठे